बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करणाऱ्या 6 बांगलादेशी महिलांसह एका बांगलादेशी इस्माला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शिपा बलून पठाण, मोनोरुल इस्लाम, रीमा सागर अहमद, सुमया अबुल कासिम, पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर, जोया जास्मिन मतदार, रॉकी रहीम बादशाह अशी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाची गस्त सुरू असताना 6 महिलांसह एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले। पोलिसांनी त्यांना हटकले असता काही महिलांकडे बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र, नॅशनल आय कार्ड असे कागदपत्र सापडली। तपासादरम्यान या महिला बांगलादेशहून छुप्या मार्गाने भारतात आले आणि ट्रेनने मुंबईत आल्याची माहिती समोर आली। यामधील रॉकी बादशाहने या 6 महिलांना कल्याणमध्ये घेऊन आला होता। रॉकी काही महिन्यांपासून कल्याणमध्ये वास्तव्यास होता। त्याने विरारच्या एका इस्माकडून शीमा पठाण हिला अवघ्या 13 दिवसात आधार कार्ड बनवून दिल्याची माहिती आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून देणारा इसम देखील पोलिसांच्या रडारवर असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन आहे। कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागामध्ये नियमित आपले डीबीचे अंमलदार अधिकारी आणि महिला अंमलदार ह्या गस्त करीत असतात। तर ते गस्त करीत असताना API स्वप्नील भुजबळ यांना 5-6 महिला एकत्र फिरताना आढळून आल्या। त्यांनी महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने त्यांना चेक केलं असतं, त्यांची माहिती घेतली असता त्यांच्याकडे काही संशयास्पद कागदपत्र आढळून आले। त्याची पडताळणी केली असता ते कागदपत्र आणि त्यांचे जन्मदाखले हे भारतीय नसल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजून एक पुरुष त्यांनी ताब्यात घेतला। असं एकूण 6 महिला आणि 1 पुरुष बांगलादेशी असल्याचे त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले। त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई MFC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करीत आहे। यांच्याकडे बरेचसे कागदपत्र हे बांगलादेशी असल्याचे सापडून आलेले आहे। तरच त्यांच्याकडे मोबाईल पण आहे। त्या मोबाईल ॲपमध्ये +88 आणि त्यांचा ॲप आहे, त्याच्यावर चॅटिंग आणि इतर सगळे ते बोलत असल्याचे आढळून आलेले आहे। त्यावरून ते बांगलादेशी असल्याचे हे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।